नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाची तारीख सुद्धा निश्चित झाली आहे आणि त्यांच्यापर्यंत सरकारचा दूत अद्याप पोहोचलाय का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे। छत्रपती संभाजीराजे हे ज्या छत्रपती घराण्याचे वंशज आहेत त्यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा होणं हे निश्चित महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी चिंताजनक आहे। छत्रपतींचं घराणं हे त्या शाहूंचं घराणं आहे ज्यांनी देशाला आरक्षणाचा मूलमंत्र दिला। हे त्या शाहूंचं घराणं आहे ज्यांनी सामाजिक समरसतेसाठी प्रयत्न केले। अशा घराण्यातला एखादा वंशज हा एका मुद्द्याच्यासाठी आमरण उपोषणाची भूमिका घेतो त्यावेळेला सरकार नक्की काय करत असतं हा प्रश्न जन्माला येतो। आणि म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाची भूमिका घेतल्याच्या नंतर मवियानं काय ठरवलंय हा प्रश्न अनेक मराठा समाजातल्या धुरणांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनात आहे। दुसऱ्या बाजूला छत्रपतींनी आंदोलनाची घोषणा केल्याच्या नंतर काही मराठा समन्वयक हे छत्रपतींच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईकडे जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत। मुंबईत आझाद मैदानात छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या साठीची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन हे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अत्यंत वेगात होतं। 50हून अधिक मोर्चे आणि 2 ठोक मोर्चे महाराष्ट्राने पाहिले। त्यानंतर न्यायालयीन लढाई सुद्धा पाहिली। दरम्यान सरकार बदललं आणि सर्वोच्च न्यायालयात जे काही झालं ते सुद्धा समोर आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या लढाई दरम्यान सरकारने केलेलं दुर्लक्ष इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूणच सरकारचा निरुत्साह हा सातत्याने समोर आला। मवियाच्या या वर्तनाबद्दल मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि हायकोर्टात मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात गमावण्यात आलं अशा प्रकारची भावना सुद्धा आहे। या सगळ्याच्याच काळात संभाजीराजे हे मवियाच्या जवळ गेले, मवियाच्या कलाने वागू लागले असे आरोपही त्यांच्यावर होत होते। पण आता एका निर्णायक भूमिकेत पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे दिसतात। सरकार त्यांच्याकडे लक्ष देतंय का, हा लक्षवेधीचा आजचा विषय। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत धनंजय जाधव हे छत्रपती संभाजीराजेंचे समर्थक आहेत। उमेश पाटील प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस या नात्याने जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आहेत आणि मराठा नेते दिलीप पाटील आपल्या सोबत जोडले गेले आहेत। माझा पहिला प्रश्न हा धनंजय जाधव यांना आहे। धनंजयजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। आपण थेट आजच्या शीर्षकाचंही उत्तर द्यावं। शीर्षकातलाच प्रश्न मी आपल्या समोर ठेवतो, राजेंकडे मवियाचं दुर्लक्ष होतंय का? आपण जो प्रश्न विचारलाय त्या बाबतीत उत्तर द्यायचं म्हटलं तर राजेंकडे दुर्लक्ष होतंय म्हणण्यापेक्षा मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याकडे नक्कीच दुर्लक्ष होतंय। मराठा समाजाचे प्रश्न जर आजपर्यंत सोडवले गेले असतील या सरकारनं तर आज उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती। आणि तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता की कोविडचं कारण असं संभाजीराजे मराठा समाजाच्या प्रश्नाकडे बगल देत आहेत का, दुर्लक्ष करतायत का? तर राजेंनी स्वतः ठाम असा निश्चय केलेला आहे की मराठा समाजाचे जे 5 ते 7 जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवेपर्यंत ते उठणार नाहीत। आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणाल तर मराठा समाजाकडे या सरकारने दुर्लक्ष केल्याचं आम्हाला दिसत आहे। आपण थेटच मुद्द्यावर येऊन सांगितलं की विषय हा केवळ छत्रपतींपुरता नाही, हा सकल मराठा समाजाचा विषय आहे। दिलीपराव पाटलांना पटकन प्रश्न विचारायचा आहे, त्यानंतर उमेश पाटील या चर्चेत सहभागी झालेले आहेत, ते उत्तर देतील। मला पुढचा प्रश्न आहे दिलीप पाटील यांना। विषय केवळ छत्रपतींचा नाही, सकल मराठा समाजाचा आहे असं धनंजय जाधव यांचं म्हणणं आहे। मराठा समाजाच्या कोणत्या मागण्यांकडे गेल्या 2-2.5 वर्षात मवियाच्या कार्यकाळात सातत्याने दुर्लक्ष झाल्याचं तुम्हाला दिसतंय? दिलीप पाटील। महत्वाचं असं आहे की आत्ताचं जे सरकार आहे या सरकारने सगळंच
अण्णासाहेब पाटील महामंडळ असू दे, सारथी असू दे, त्यानंतर फी प्रतिपूर्ती असू दे किंवा कुठलीच गोष्ट ही ह्या सरकारनं प्रत्यक्ष जाऊ दे दुर्लक्षच केलेलं आहे. त्याचबरोबर आता जे नवीन जे विषय आलेला आहे की ओबीसीचं जे काही आरक्षणासाठी जे काही ज्या पद्धतीने सरकार धावपळ करते, सगळीकडे पळते, खरं मराठा आरक्षण जे आहे त्या ठिकाणी सरकारचं दुर्लक्ष आहे. रिव्ह्यू पिटिशन आहे ते प्रेस करत नाहीत, त्याबद्दल पुढचं काही नाही. आता जे काय आयोग नेमलाय तो आयोगाकडून मराठा सर्वे करायचा असं काहीतरी घातलंय. आयोगावर जे एक सदस्य नेमलेले आहेत ते जातीवादी एका विशिष्ट समाजाचेच नेमलेत. म्हणजे या सरकारला मराठ्यांचे कुठलेच प्रश्न सोडवायचे नाही. हॉस्टेलचा प्रश्न असू दे, कुठलाही प्रश्न. उलट काय झालं की ज्यावेळी हे सरकार आलं त्यावेळी जे काय अस्तित्वात जे काही योजना होत्या त्या सर्व बंद केलेत. अण्णासाहेब पाटील आजच्या घडीला पूर्ण मृत अवस्थेत आणले. मग काय करतंय म्हणजे मराठा समाजावर प्रचंड मोठ्या आतापर्यंतचा जे काय ते अन्याय झालाय. आता मराठा समाज हा प्रचंड संकटात आहे. त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं नैराश्य आणि त्यातून उद्रेक आहे. जी, आपण म्हणताय की मराठा समाजात नैराश्य आहे, त्यातून उद्रेक आहे. उद्रेकाची शक्यता समोर आपण व्यक्त केलेली आहे. स्वाभाविक उत्तराच्या साठी उमेश पाटील यांना संधी देतोय. उमेशजी, आपलं सरकार पुरोगाम्यांचं सरकार म्हणून ओळखलं जातं. मवियाच्या सरकारकडून मराठा आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका आणि मराठा समाजाच्या आरक्षणा व्यतिरिक्त मागण्यांकडच्या दुर्लक्षाबाबतची भूमिका काय? मराठा आरक्षणाच्या संदर्भानं अनेक वेळेला चर्चा झाला. या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तो सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने तो दिलेला निर्णय होता आणि गायकवाड समितीने दिलेला अहवाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारायला नकार दिला आणि इंदिरा साहनीचा जो 50% मर्यादेचा जो विषय आहे तो जे अप्पर लिमिट घालून दिलेल्या आरक्षणाच्या संदर्भात ते उठवायला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यामध्ये एक सगळ्यात महत्वाची आक्षेपार्ह बाब अशी होती की या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत असताना इतर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्तीचं आरक्षण दिलं गेलंय त्या आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जे अपिलेट चालू आहे ते अपील चालू ठेवलेत, परंतु दिलेलं आरक्षणाला स्थगिती दिली नाही. एकमेव मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने हा अपवाद करून अन्याय मराठा समाजावर केला की हे आरक्षण दिलेलं जे महाराष्ट्र सरकारचं होतं ते कायम ठेवून ती केस चालू शकली असती सुप्रीम कोर्टात, परंतु सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं. त्याच्या संदर्भातला रिव्ह्यू पिटिशनचा मुद्दा आहे, परंतु ते 5 खंडपीठांनी केलेला आहे. उद्या रिव्ह्यू पिटिशन पुन्हा फेटाळलं गेलं तर सगळेच मार्ग बंद होतील. त्यामुळे याच्या बाबतीमध्ये काळजी न जाण्याची आवश्यकता आहे. आता पुढचा मुद्दा संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, संभाजी महाराजांच्या आंदोलनाचा उपोषणाच्या संदर्भातला जे आहे. यापूर्वी संभाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मागण्यांच्या किंवा मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामधले वसतिगृह असतील किंवा मुलांच्या शिष्यवृत्ती असतील याच्या बाबतीतल्या काही बैठका झाल्या. सगळे निर्णय त्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने झालं. सगळ्यात महत्वाचं सारथीला स्वायत्तता देण्यात आली. दुसरं, सारथीच्या कार्यालयाकरता जागा नव्हती मुख्यालयाला, ती मुख्यालयाची जागा जी आहे ती पुण्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. ती इमारतीच्या करता आवश्यक असणारा निधी जो आहे तो देण्यात आला. शेवटी ही संस्था 2018 साली स्थापन झालेली आहे. आता 2021-22 मध्ये आपण आहोत. ज्या ज्या संस्था वेगवेगळ्या समाजाकरता भारतीय सारख्या संस्था झाल्या त्या सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये एकदम सगळी संस्था मोठी उभी राहिलेली नाही. कुठल्याही संस्थेला एखादा पूर्णपणे ती उभी राहण्याच्या करता आणि ती कार्यक्षमतेनं चालण्याच्या करता एक विशिष्ट अवधी लागणार आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेगानं ही कामं व्हावी हा प्रयत्न निश्चितपणे सरकार करते. उमेश पाटील, आपण असं सांगू इच्छित आहात की राजांचे जे जे काही मागणीतले मुद्दे होते ते अजित पवारांनी ऐकले, अजित पवारांनी त्यावर कृती केली. मग इथे असलेली 2 मंडळी जी आपल्या सोबत आहेत, धनंजय जाधव आणि दिलीप पाटील, त्यांच्या बोलण्यातून ते काय येत नाहीये? अजितदादांचं अभिनंदन स्वतः संभाजी महाराजांनी केलेलं आहे आणि ते सर्वश्रुत आहे, त्यांनाही माहित आहे सर्वांना. नाही, मग ही मंडळी ते खुलेआम सांगत का नाहीये? धनंजय जाधवांना तुम्हाला एक मुद्दा सांगायचा दिसतोय. धनंजयजी, आपल्याला 30 सेकंद आहेत, त्यानंतर आबासाहेब पाटील बोलणार आहेत. नक्कीच यांनी जे जे मुद्दे सांगितले ते सर्वच्या सर्व मुद्दे आज पेंडिंग पडलेले आहेत. ज्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अजितदादांचं कौतुक केलं असेल ते सांगतायत ते म्हणजे कोल्हापूरचं केंद्र. कोल्हापूरच्या केंद्राला आज त्या ठिकाणी हस्तांतरित झालेले नाही, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा स्टाफ नाही, त्या ठिकाणावरनं कुठल्याही कोर्सेसची प्रक्रिया होत नाही.
मग काय सांगायचं? त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाला आज कार्यकारी संचालक कायमस्वरूपीचा नाहीये, संचालक मंडळ त्या ठिकाणी नाहीये, आर्थिक पैसे त्या महामंडळाच्या अकाउंटवरती दिलेले नाहीये. त्यानंतर वसतिगृहाचा प्रश्न तर एवढा प्रलंबित आहे, यांच्याच महाविकास आघाडी सरकारमधील अशोक चव्हाण मंत्री जे आहेत ते म्हणतात 15 ऑगस्टला आम्ही 14 वसतिगृहांचं लोकार्पण करणार आहोत, आणि आज तारीख किती आली? 6 महिने उलटून जवळपास गेलेले आहेत, तरी सुद्धा एकाही वसतिगृहाचं यांनी लोकार्पण केलेलं नाही. त्याचबरोबर भोसले समितीने ज्या आयोगाच्या शिफारसी केल्या होत्या त्या देखील कुठल्याही पद्धतीच्या यांनी पाळलेल्या नाहीत. त्याचबरोबर ज्या मुलांना आत्महत्या केल्या त्याच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबियांना नोकरीचा प्रश्न होता तो देखील यांनी पाळलेला नाही. मग हे केलंय तरी काय? फक्त आश्वासनं दिलेली आहेत, आम्ही तेच सांगतोय, आम्हाला आश्वासन दिलेली आहेत, ती आश्वासनं पूर्ण केली नाहीत, म्हणून आम्हाला उपोषणाला बसण्याशिवाय मार्ग छत्रपती संभाजी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. एका बाजूला धनंजय जाधवांचं वक्तव्य आहे, दुसऱ्या बाजूला सरकारचा दावा आहे आश्वासनांची पूर्तता झाली नाही झाली हा वाद आहे. आबासाहेब पाटील, जो तर्क उमेश पाटलांनी मांडला त्या तर्काच्या आधारे जर समजा वस्तुस्थिती असती तर संभाजीराजेंवर उपोषणाची वेळच आली नसती. प्रसादजी, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही सगळा पाठपुरावा करत असतो, निवेदनाच्या माध्यमातून संबंधित मंत्र्यांना भेटून. आता ज्या पद्धतीने उमेश पाटलांनी जो विषय सांगितला आणि आपले आमचे मित्र धनंजय जाधवांनी सांगितलं, त्या बरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो की सारथीमध्ये ज्या पद्धतीनं मागील काळामध्ये काय चुकीच्या घटना घडल्या त्याची चौकशी करायला लावली, त्याचा अहवाल अद्यापर्यंत पेंडिंग आहे. दुसरा मुद्दा की आता सारथीमध्ये चांगले अधिकारी आणलेत. आता काकडे साहेब असतील किंवा इतर पाटील साहेब आहेत, देशमुख साहेब, खूप चांगलं काम आता सारथीमध्ये चाललंय. परवा सारथीने जर चांगला निर्णय घेतला, 551 पोराला एमपीजेपी एमपील पीएचडीला त्यांना मान्यता दिली, आणि ह्या वर्षी जवळपास तब्बल 22 पोरं IAS IPS कडे आपले त्या ठिकाणी केंद्राच्या ह्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेलेली आहेत. त्याच्यावर हा दुसरं आमची जे म्हणणं होतं की आता धनंजयनी सांगितलं की अण्णासाहेब पाटील महामंडळाचं, ते अण्णासाहेब पाटील महामंडळ जे नियोजनाकडे वर्ग करायला लावलं त्याचं कारण असं आहे साहेब, तुम्हाला सांगायचं संपूर्ण राज्यातल्या जनतेला सांगतो की मराठा समाजाची अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी हे राजकीय अड्डे बनू नयेत. या ठिकाणी मला संचालक पद मिळावं, मला अध्यक्षपद मिळावं, ह्याचा वापर करण्यासाठी काही संघटना, काही नेते आक्रमक झाले मधल्या काळामध्ये, आणि म्हणून त्याच्यावरती आम्ही सारथीला मागणी केली की जे IAS IPS रिटायर आहेत, ज्यांना तजुर्बा आहे, अनुभव आहे, असे लोक संचालक करा. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये आज नाना पाटील असतील किंवा अजित निंबाळकर असतील, खूप चांगलं काम केलं. 59 पोरं पहिल्यांदा राज्यातली आबासाहेब, आपण थेट असं म्हणालात की सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ हे राजकीय अड्डे होऊ नयेत. राजकीय अड्डे होऊ नयेत ही तुमची भावना आहे, पण ते राजकीय अड्डे होऊ लागलेत का? नाही, याच्यामध्ये असं आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला तिने आता निधी उपलब्ध करून द्यावा, योजना राबवाव्यात, आणि ते नियोजनाच्या माध्यमातून राज्यातलं पहिलं महामंडळ आहे की जेवढे त्याच्याकडे आता कुठला अध्यक्ष नाही, नियोजनाकडे डायरेक्ट आहे. जी महामंडळ अध्यक्ष झालेले आहेत, संचालक पद नेमलेले आहेत, त्या महामंडळाची काय अवस्था पण सगळ्या समाजाची असतील. मधल्या काळामध्ये सुद्धा ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळ होतं ह्याच्यामध्ये ड्रायव्हरला 40,000 पगार, PA ला 51,000 रुपये पगार, तिथे एक साधा हे असतं, साधा लेखा परीक्षणवाला, त्याला 96,000 पगार. हे आम्ही अजून बाहेर काढलं नाही की आज ज्या पद्धतीने आम्हाला फक्त ज्या विषयावरती आपण चर्चा करायला पाहिजे त्याच्यावर मुद्दा आबासाहेब पाटील, मुद्दा संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या संदर्भातला आहे. आपण ज्या पद्धतीनं भूमिका मांडली त्याच्यात असं लक्षात येत आहे की आंदोलनाची दिशा सुद्धा योग्य मार्गावर राहिलेली नाही, असं आपल्याला सुचवायचं आहे. मला एवढं सुचवायचं आहे की आज मराठा समाजाची जी आंदोलनं झाली पाहिजेत, उपोषणं झाली पाहिजेत, आंदोलनं झाली पाहिजेत, समाजाला त्याची गरज आहे. आज आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिला महत्वाचा आहे. सारथीमधून आपले 1,500 लोकांना तर फेलोशिप मिळाली, परंतु लाखो विद्यार्थ्यांचं काय, त्या आरक्षणाचा मुद्दा काय? नाही, पण मग याच्यावर आबासाहेब पाटील सरकारचं उत्तर आलं की सरकारनं सांगितलं, म्हणजे थोड्याच वेळापूर्वी इथे बसलेले उमेश पाटील आपल्यासोबत बोलताना असं स्पष्टपणे म्हणाले की पुनर्विचार याचिकेचा उपाय अत्यंत काळजीपूर्वक हाताळावा लागेल, हे त्यांनी सांगितलं. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. तुम्हाला म्हणायचं काय आहे की आरक्षण या सरकारच्या कार्यकाळात मिळणार आहे की नाही मिळणार आहे, याचं उत्तर तुम्हाला सापडतंय का? हे सरकार मुळात राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी जवळ 50-60 वर्ष तिथं सत्ता भोगल्यात. यांनी मराठ्याला एक ओळीचा GR, एक ओळीची सवलत दिली असेल
तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्यावं उमेश पाटलांनी, की आमचं एवढी आघाडी सरकार आहे, ज्यापासून या आरक्षणाची स्थगिती आली त्याच्यानंतर यांनी काय पुढे प्रोसेस केलं, यांची हे काढा, श्वेतपत्रिका काढा, कुठलं काम केलं. अशोकराव चव्हाण अध्यक्ष आहेत, ते बोलायला तयार नाहीत. आज दुर्दैवाची एकच गोष्ट आहे, आम्हाला राग कुठल्या गोष्टीचा आहे की या राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांना जर उपोषणाला बसायची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये कुठलं नाही. याच्यावर पटकन प्रतिक्रिया लागेल. दिलीपराव पाटील, आपली प्रतिक्रिया पटकन घेतो आणि त्यानंतर उमेश पाटील यांना संधी देतो. धनंजयजी, आपल्यालाही संधी मिळणार आहे. दिलीपराव, ज्या पद्धतीनं आबासाहेब पाटलांनी स्पष्टपणे असं म्हटलं की छत्रपतींच्या घराण्याच्या वंशजाला उपोषणाची वेळ येणं हे महाराष्ट्राच्या साठी योग्य नाही, हे वेळ सरकारनं आणली का, सरकारच्या भूमिकांमुळे आली की प्रशासनिक चालढकलीमुळे आली? पहिलं गोष्ट महत्वाचा आता एक विचार करायला पाहिजे. छत्रपतींनी उपोषण जाहीर करून किती दिवस झाले विचार करा. आतापर्यंत एकही व्यक्ती त्यांच्याकडे हे नाही किंवा सरकारने हे केलं नाही. म्हणजे तुम्ही काय करणार, शेवटपर्यंत तुम्ही उपोषण करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उपोषण 5 दिवस 7 दिवस 8 दिवस 15 दिवस करायला पाहिजे. सरकारची इच्छा काय, उत्तर कुठं आहे? सरकार जे आता उमेश पाटील साहेब म्हणले की आता सरकार अहो काय रिव्ह्यू पिटिशन जबाबदारीने टाकायला, म्हणजे हे एकदम बेसलेस आहे, जबाबदार वक्तव्य नाही आहे. दुसरी गोष्ट, सारथी जे म्हटले ना, सारथीचं उपकेंद्र एक टेबल एक स्टूल आहे त्या ठिकाणी, बाकी काही नाही आहे. हॉस्टेल सांगितलं, ठाण्याचं हॉस्टेल काही फक्त मराठ्यांसाठी नाही आहे, एकही हॉस्टेल झालेलं नाही. फी प्रतिपूर्ती योजना आहे, बंद केली. जिथं ज्या ठिकाणी नाही 50 जो हे द्यायला पाहिजे, फक्त गेल्या वर्षी 5% पण तुमचं जे काही बजेट होतं त्यातला खर्च झाला नाही. मग सरकारनं काय केलं? आज सरकार मराठा आरक्षणचं एक गोष्ट केलेली सांगावी. बिलकुल, आपण त्यांना विचारूया. उमेश पाटलांच्याकडून याचं उत्तर येईल. उमेशजी, आपण उत्तर देणार आहात. मुद्दा इथे सुस्पष्ट आहे. पहिल्या बाजूला विषय अस्मितेचा आहे, दुसऱ्या बाजूला थेट हिशोबाचा आहे. अस्मितेच्या दृष्टिकोनातून म्हटलं जात आहे संभाजीराजे छत्रपती यांच्यावर उपोषणाची वेळ आणली गेली आहे आणि त्यांनी उपोषणाच्या संदर्भातली घोषणा केल्याच्या नंतर सरकारकडून साधी विचारपूस नाही, उपोषण होऊ नये याच्यासाठी प्रयत्नही नाहीत. आपल्यासाठीचा पहिला थेट मुद्दा, उपोषणाची घोषणा झाल्यापासून सरकारनं ते उपोषण होऊ नये म्हणून संभाजीराजेंशी किती वेळेला संवाद साधला, त्यांच्याशी संवाद करण्याची जबाबदारी राज्यातल्या कॅबिनेट मधल्या कुठल्या मंत्र्यावर आहे? संभाजीराजेंनी उपोषण करू नये याच्या करताची संवादाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. स्वतः अजितदादा पवार मुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण साहेब या संभाजी महाराजांच्या बरोबर संभाजीराजांच्या बरोबर चर्चा करतील. मुद्दा काय आहे माहिती का, आता मी जरा सगळ्या मराठा समाजाबद्दलच्या असतात, मी स्वतः मराठा समाजाचा आहे, त्यामुळे मराठा समाजाबद्दलची कळवळ आस्था ही जशी सकल मराठा मोर्चामध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जशी आहे, तसे एक मराठा समाजाचा मी एक घटक म्हणून मला सुद्धा वाटतं की मराठा समाजाच्या संदर्भामध्ये चांगलं काम झालं पाहिजे. मुद्दा असा आहे की आता संभाजीराजे या महाराष्ट्रामध्ये उपोषण करतायत, त्यांना चांगलं माहित आहे की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये अखत्यारीत असलेले राज्य सरकारच्या पातळीवरचे विषय जे ते स्पीडअप व्हावेत, निर्णय झालेले त्या निर्णयाची अंमलबजावणी जी प्रशासकीय पातळीवर ज्याला डिले होतो त्याच्यामध्ये वेग आला पाहिजे, या पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत. आणि ज्या भूमिका आता इतर मान्यवरांनी मांडलेल्या आहेत त्याच्याशी मी देखील सहमत आहे की जी वसतिगृह सगळ्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे होती ती अद्यापर्यंत झालेली नाहीयेत. शिष्यवृत्त्यांची संख्या वाढायला पाहिजे, ती तेवढी म्हणावीशी वाढलेली नाही. उपकेंद्र कोल्हापूर नव्हे सगळ्या जिल्ह्यामध्ये उपकेंद्र सुरू करायचं, 8 विभागामध्ये ते करायचे आहेत, नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जायचं आहे. तर त्याच्या संदर्भात ते पुढच्या सगळ्या गोष्टी जागा मिळवणं, त्याच्या मंजुऱ्या घेणं, त्या ठिकाणची सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस पूर्ण करणं, आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करणं, या सगळ्या गोष्टी त्या प्रशासकीय पातळीवरच्या बाबी आहेत, त्या वेगानं झाल्या पाहिजेत. आणि त्याच्याकरता संभाजीराजांनी जी मागणी केली उमेशजी आपण बोला, तुम्हालाच प्रश्न आहे, पुढचं उत्तर सुद्धा त्यातून तुमच्याचकडून अपेक्षित करतो. तुम्ही सत्तेतले घटक आहात, तुम्ही स्वतः मान्य करता आहात की जे आक्षेप आता इथे बाकीची मंडळी मांडतायत ते आक्षेप खरे आहेत म्हणून मग मराठा समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोपही खरा आहे, हेही मान्य करावं लागेल. आणि त्यांनी मान्यच केलं आता साहेब. मी बोलतोय ना साहेब, जी मान्य केलं. तुम्हाला एवढं वाटतं ना तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी घरासमोर जाऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रामधले जे खासदार भारतीय जनता तुमचे पार्टी प्रश्न तुम्ही मराठा पाच समाजामध्ये तुमचे पाच ते ऐकून सात घ्या प्रश्न आता. ते सोडवा ना तुम्ही. ऐकून घ्या. तुम्ही आम्हाला बाकीच्या सांगण्यापेक्षा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये राजनीती करायचे ते केलेले मला ते प्रश्न सांगा ना. आम्ही सोडतो. तुमच्या अखत्यारीमधले प्रश्न सोडवा ना. किती आज त्या लोकांना तळतळावर लागला तुम्ही या सरकारला. आज तुम्ही मला सांगा, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, इतरांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेगवेगळे नको ते निर्णय घेता. आज आमचे 2019 चे मुलं असतील, 2014च्या आरक्षणाची मुलं असतील, या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न स्पेशल केस म्हणून तुम्ही का नाही सोडू शकत? त्यांच्या नियुक्त तुम्ही का नाही देऊ शकत? महामंडळाच्या बजेटमध्ये पैसे दिले पाहिजे. ज्या लोकांनी आज कर्ज व्याज परतावा ज्यांना चालू आहे त्यांचे आज हप्ते बंद होण्याची वेळ आलेली आहे. हप्ते आज त्यांचे थांबलेले आहेत. त्यांचा आज सिबिल खराब होणार आहे. त्या लोकांचा जो रोजगार असेल तो बंद होणार आहे. याची जबाबदारी कोणाची? किती दिवस वाट बघायची? किती आश्वासनं घ्यायची? तुमचे खरं तर मी आभार मानतो. तुम्ही आज सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि तुम्ही खरंच मराठा समाजाचे हितचिंतक आहात. ही गोष्ट सरकारने आज ध्यानात घेतली पाहिजे. त्यांच्या प्रवक्त्यांना देखील सर्व ज्या खेद आहे तो व्यक्त करावा लागतो. धन्यवाद तुमचे. उमेश पाटील आपलं उत्तर अपेक्षित करतो. फक्त माझी विनंती एकच आहे साहेब, तुम्ही ज्या वेळेला मला बोललं तर हे बरोबर नाही, उमेशजी समाजाचे प्रतिनिधी उद्विग्न अवस्थेमध्ये आपली भूमिका मांडू इच्छित आहेत. त्यांना थांबवलं तर त्यांच्या उद्विग्नतेचा स्फोट व्हायचा आहे, म्हणून त्यांना बोलू तरी द्या. सरकारनं बोलायला दिलं पाहिजे लोकांना. म्हणताना ऐकतो ना आम्ही पण जी हे ज्या वेळेला मुद्दे मांडत असतात त्यावेळेला आम्ही घेऊ ना एकतर्फी. आम्हालाही वाटतं मध्ये बोलून थांबवावं, असं नाही झालं पाहिजे. ही प्रॉपर मुद्दा आहे की मी मागाशी जे म्हणत होतो जी. की कुठल्याही शासकीय प्रक्रियेमध्ये, प्रशासकीय यंत्रणेमध्ये आज निर्णय घेतला आणि उद्याच लगेच त्याची अंमलबजावणी जी ती प्रक्रिया. उमेशजी आता नेमकं मुद्द्याच्या वेळेला नेटवर्क जात आहे. जो लागायचा तो आवश्यक कालावधी लागत असतो. जी. तो कालावधी म्हणजे आपण त्याला विलंब समजतोय. आता नाही आवाज आला तुम्हाला? येतोय आता आवाज? आता येतोय. जी बोला. येतोय का? जी येतोय, बोला बोला. आवाज येतोय का? बिलकुल येतोय. मुद्दाच आहे, ज्या प्रशासकीय प्रक्रियेला जो वेळ लागतो ना, त्या वेळ म्हणजे विलंब समजून त्याच्या संदर्भातले आक्षेप हे लोक घेत आहेत. मी स्वतः असं म्हणालो, थांबा आता मध्ये बोलू नका, थांबा जरा मध्ये बोलू नका. आता प्रत्येक जे मागण्या संभाजीराजेंनी केल्या म्हणजे त्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत, त्या सकल मराठा समाजाच्या मागण्या आहेत. संभाजीराजे त्याचं नेतृत्व करतायत, ही आनंदाची बाब आहे. त्या मागण्यांच्या निमित्तानं, त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं, संघर्षाच्या निमित्तानं मराठा समाजाचे प्रश्न सुटत असतील तर ते स्वागतार्ह बाब आहे. पण सरकार जर या बाबतीमध्ये कमी पडलं असेल तर सरकारवर बोट दाखवणं हे जनतेच्या त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं काम आहे, ते आम्ही स्वीकारलं देखील पाहिजे आहे. परंतु सरकार काहीच करत नाही, हा आक्षेप जो आहे तो चुकीचा आहे, हे मला सांगायचं आहे. नंबर दुसरा महत्वाचा काय आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जे मी मगाशी सांगितलं की केंद्र सरकारने न्यायालयाच्या आडून ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं, हे मिळवून देण्याची क्षमता जी आहे ना, ती क्षमता जसं 370चं जे कलम रद्द करून काश्मीरचं कलम रद्द केलं, तशा पद्धतीनं संसदेमध्ये अधिवेशन घेऊन कायदा करण्याची क्षमता देशाच्या संसदेमध्ये आहे. ते 50% अप्पर लिमिट बदलण्याची क्षमता देशाच्या संसदेमध्ये आहे. तर आपण हे मराठा समाजाचे जे खासदार आहेत, राज्यातले जे भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे जे खासदार आहेत किंवा देशभरातले जे खासदार आहेत, या सगळ्यांना एकत्रित करून संसदेमध्ये या बाबतीचं आंदोलन का करत नाही? ठीक आहे. या संदर्भात हा मुद्दा नवा आहे चर्चेतला आणि त्या संदर्भात पुनरुक्ती होतीये म्हणून थांबवतो. आपला मुद्दा पोहोचला, मात्र तो मगाशी ज्या पद्धतीनं आपल्या समोर सातत्यानं तक्रारींचा पाढा वाचला जात होता त्या संदर्भातल्या बचावाचा होता. उमेश पाटील, आपण बचाव सादर करताना असं म्हणालात की प्रशासनिक दिरंगाई ही सरकारच्या नाकर्तेपणाशी जोडली जाऊ नये. आबासाहेब पाटील आपल्याला मध्ये मध्ये काही गोष्टी व्यक्त करून थांबू पाहत होते, पण तुम्ही थेट सांगितलं की पूर्णपणे होऊ द्यात आपलं म्हणणं. तर आता आबासाहेब पाटलांना मी संधी देतो आणि पटकन आबासाहेब पाटील आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की गेलं सरकार आणि आत्ताचं सरकार, या दोन सरकारांमधल्या प्रशासनिक यंत्रणेचा मराठा समाजाच्या बाबतीतला वापर आणि उपयोग याच्यावर तुम्ही प्रकाश टाका. गेल्या सरकारच्या काळात, फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा समाजाच्या बाबतीत प्रशासनिक अशीच दिरंगाई तुम्हाला अनुभवायला मिळाली का? आत्ताच्या मवियाच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मराठा समाजाच्या बाबतीतले निर्णय होताना प्रशासनिक दिरंगाईचं कारण का पुढे केलं जातं? मी आपल्याला आवर्जून सांगतो की मागच्या सरकारमध्ये एवढे मोठे मोर्चे काढले, छोट्या छोट्या संघटना असतात, 4-4, 5-5 कार्यकर्ते असतील,
कोणत्याही मंत्र्याला भेटायला गेलो ते तत्काळ भेटत होते, तिथं ऐकून घेत होते आणि जवळपास प्रशासनामध्ये जे अधिकारी अशा पद्धतीने नाकारत होते त्या अधिकाऱ्याला डायरेक्ट फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना डायरेक्ट त्यांना बोलवून घ्यायचे, तुम्ही का नाही केलं, आणि सगळ्या याच्या अनेक बैठका व्हायच्या. परंतु जसं हे ठाकरे सरकार ज्या वेळेला आलं, उद्धवजी ठाकरे साहेब एकदाही मंत्रालयामध्ये मराठा समाजाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला भेटलेले नाहीत. आमची कोणती मिटिंग झालेली नाही, 1-2 मिटिंगा फक्त जबरदस्तीने आम्ही लावल्या. त्याच्यानंतर कुठेतरी 2-3 वेळा ते व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये ऐकलं नाही ऐकल्यासारखं केलं आणि त्याच्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांच्या बाबतीत ठाकरे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष जबाबदारीने मी आपल्याला सांगतो. दुसरा मुद्दा आहे की अशोकराव चव्हाण आहेत, उपसमितीचे अध्यक्ष आहेत. ज्यावेळेला उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील होते ते प्रत्येक मंगळवारी कार्यकर्त्यांना सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचे, त्यांना वेळ द्यायचे, प्रत्येक विषयावरती विषय घ्यायचे. जवळपास 74 GR मागच्या सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. ह्या सरकार आल्यापासून ज्या मागण्या चालू होत्या त्या सगळ्या रद्द झाल्या. त्याच्यामध्ये आता मी उमेश पाटलांनी जो मला विषय सांगितला की सरकारचं काही सरकारने निर्णय घेते पण शासनामध्ये दिरंगाई होते, खरंच दिरंगाई होते. उमेश पाटील साहेब तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मान्य केलं. आज ज्या पद्धतीनं तुम्ही सामान्य प्रशासन विभागामध्ये तिथं आता जे अधिकारी आहेत त्यांच्या ज्या वेळेला चर्चा झाली त्यांनी सांगितलं आमच्याकडून सगळ्या विभागाला जे नोकर भरतीतले विद्यार्थी आहेत ते शासन धोरण आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल, हायकोर्टचा निकाल आम्ही सगळ्यांना दिलेला आहे. त्या विभागामध्ये त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यावेत, संबंधित मंत्र्यांनी निर्णय घ्यावेत आणि या विद्यार्थ्यांना नियुक्त द्याव्यात. परंतु हे त्यांचे विभाग करायला तयार नाहीत. आज 2.5 वर्ष झालं आणि युवराज छत्रपती संभाजीराजे अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या गेले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी करतोय, ठीक आहे तुम्ही थांबा. राजेने बाहेर यायचं सांगायचं, सरकारची सकारात्मक चर्चा झालेली, सगळ्यांनी शांत बसा, आम्ही सगळे शांत बसलो. आणि आज त्याच संभाजीराजांना की उपोषणाची वेळ उद्धव ठाकरेंना आली आहे, हे जबाबदार या सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आमच्या राजाला याच्यावर धनंजय जाधव यांची ही प्रतिक्रिया येते. दोन्हीतला एक महत्वाचा धागा पकडून नंतर उमेश पाटलांना बोलतो करतो. पटकन धनंजय जाधव, विनंती आहे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय, 30 सेकंदामध्ये उत्तर द्या. जो बचाव प्रशासनिक दिरंगाईच्या निमित्तानं उभा केला जातोय मवियाकडून तो आबासाहेब पाटील असतील, दिलीप पाटील असतील यांना पटणारा नाहीये. आंदोलक म्हणून तुमची भूमिका काय आहे? जो कळीचा मुद्दा मांडला गेला तो असा आहे की अनेक ठिकाणी नोकर भरतीचे आदेश जाऊन त्याची अंमलबजावणी होत नाही. मराठा समाजातल्या अनेक तरुणांचे कर्जाचे प्रश्न असतील, पतसंस्थेचे प्रश्न, पतविभाग पुरवठ्याचे प्रश्न असतील, हेही अडलेले आहेत. हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त प्रशासनिक दुर्लक्षामुळे होतं. राजकीय इच्छाशक्ती दिसतीये का तुम्हाला? याच्यामध्ये मुळात राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. उमेशदादांनी जे सांगितलं की निर्णय झाल्यानंतर लगेच इम्प्लिमेंटेशन होत नाही, तर उमेशदादांनी जे सांगितलं ज्या बैठका झाल्या त्या जवळपास जून महिन्यामधल्या बैठका आहेत. जून महिन्यात जाऊन आज 8 महिने झालेले आहेत आणि 8 महिने जर तुम्ही एक कुठल्याही गोष्टीच्या निर्णयांवरती जर तुम्ही सकारात्मकता येऊ शकत नाही किंवा इम्प्लिमेंटेशन होऊ शकत नाही तर हे सरकारचं अपयश आहे आणि हे अपयश तुम्ही स्वतःच मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर आबासाहेब पाटलांनी ज्या भूमिका मांडली त्या भूमिकेशी मी सहमत आहे. आज वारंवार आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली आणि ही जी आश्वासनांची प्रक्रिया झाली ती साधारणतः 1 वर्ष असेल, 1.5 वर्ष असेल. धनंजय जाधव, पटकन 20 सेकंदात किंवा अगदी जमलं तर त्यापेक्षाही कमी मुद्द्यांमध्ये, कमी शब्दांमध्ये उत्तर द्या. राजेंनाही मवियानं गुंडाळून टाकलं का? धनंजय जाधव, जी समज नाही आपल्याला मी विचारलंय, माझा प्रश्न ऐकायला आला साहेब आपल्याला? नाही आला सर, प्लीज परत एकदा. आपण ज्या पद्धतीनं म्हणालात की वारंवार पाठपुरावा करून अनेक मुद्द्यांचा पाठपुरावा सरकारपर्यंत नेऊन समाधानकारक उत्तरं मिळाली नाही, तर राजेंच्याही आंदोलनाला गुंडाळून टाकलं का मवियानं? आंदोलनाला गुंडाळून टाकलं असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं कोविडची परिस्थिती होती. शिवशाहू महाराजांचा वंशज म्हणून त्यांनी एक जबाबदारी स्वीकारलेली होती. लोकांना वेटीस धरणं त्यांच्या स्वभावाला म्हणजे परिचित नव्हतं, त्यांना ते आवडत नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली. त्यावेळी त्यांनी लोकांना उद्रेक करू नका सांगितलं कोविडमुळे, परंतु आज ती जबाबदारी स्वतः स्वीकारून त्याच लोकांना न्याय देण्यासाठी त्या आझाद मैदानावरती बसत आहेत. ठीक आहे, आपलं म्हणणं असं आहे की न्याय देण्याच्या साठीची त्यांची भूमिका ठाम आहे. आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. उमेश पाटील यांच्या बोलण्याच्या साठीचा वेळ फार कमी उरतोय, पण एक 10 सेकंदात बोला पटकन. मला एवढंच म्हणायचं आहे, आता जे काय आंदोलन होतील, मोर्चे होतील, ते जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होतात मराठा आरक्षणाचा टाइम बॉन्ड मिळत नाही
सगळ्या मान्य मागण्या होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चाललं पाहिजे. ठीक आहे. आणि उमेश सरकारला पाटलांना भाग बोलायला पाडलं द्यायचंय मला. आबासाहेब थांबायला लागेल. दिलीप पाटलांना सुद्धा कमी वेळ आज मिळालेला. आता उमेश पाटील आपल्या उत्तरादाखल या सगळ्या गोष्टी समोर ठेवून सांगतील. उमेशजी, आपण थोड्या वेळापूर्वी प्रशासनिक दिरंगाईचा मुद्दा मांडला, तो उपस्थित मान्यवरांनी खोडून काढलेला आहे. आता आंदोलन होऊ नये, उपोषणाची वेळ, आमरण उपोषणाची वेळ संभाजीराजेंवर होऊ नये म्हणून हुकमी शेवटचा पत्ता आपण काय खेळणार आहात? नाही, पत्ता वगैरे खेळण्याची आवश्यकता नाही. मराठा समाजाच्या संदर्भामध्ये गरीब मराठा समाजातल्या मुलांना न्याय मिळावा याकरता संभाजीराजे आंदोलन करतायत. छत्रपतीच्या वंशजाला उपोषण करण्याची वेळ येऊ सरकार देणार नाही. त्यांच्याशी संवाद करेल आणि या बाबतीमध्ये जे प्रशासनिक मागाशी जे उल्लेख झाला वेगवेगळ्या गोष्टीचा, जे निर्णय झालेले आहेत शासनाच्या पातळीवर आणि ज्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते प्रत्यक्ष रिझल्टमध्ये दिसत नाही, त्याच्यामध्ये जे कोणी प्रशासनातले जबाबदार असतील ना त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बरोबर या बाबतीत चर्चा करेल आणि यातले जे लोक, जे प्रशासनातले अधिकारी जे असे या झालेल्या निर्णयांची जी अंमलबजावणी करत नाहीयेत त्याच्या बाबतीमध्ये कारवाईचा बडगा उचलला जाईल आणि त्याची मागणी मी देखील करणार आहे. आणि संभाजीराजेंनी ज्या पद्धतीनं आता उपोषणाचा जो मार्ग स्वीकारलेला आहे त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याच्या करता त्यांचं म्हणजेच मराठा समाजाचं समाधान त्या सर्व स्तरावर करण्याचा प्रयत्न सरकार करेल. धन्यवाद. आपण ही भूमिका मांडलीत. किमान 2-2.5 वर्षाच्या नंतर इतकी ठाम भूमिका मवियाकडून येतेय की जो कोणी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या आड येतोय त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया तर सुरू होईल. उमेश पाटील, आपण आज बोलला आहात, ते करताय का याच्यासाठी पाठपुराव्याच्या निमित्तानं आम्ही आपल्या भूमिकेकडे लक्ष ठेवू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या कार्यक्रमामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.